पुढे समोर जात आहे. नाही, काँग्रेस कुठे वंचित एकत्रित? आता वंचितवर चंद्रपूरमध्ये आम्ही वंचित बरोबरच्या संदर्भात वाटाघाटी आमच्या फिसकटले. खरं आहे की काही मत झालं होतं, वंचितमध्येच मतभेद आहे, त्यामुळे ती वाटाघाटी संपली आणि वंचितच्या बरोबरची युती संपली. आणि शिवसेनेने उभाटाने आमच्या सिटिंग जागाच मागितल्या पाहिजे, त्यामुळे तिथे शक्य झालं नाही. त्यांना आम्ही सिटिंग जागा देऊ शकत नाही, पण आमची तयारी होती आणि त्यांनाही सामावून घेण्याची आमची इच्छा होती. म्हणूनच आम्ही आता खोब्रागडे गट आणि त्याबरोबरच राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याबरोबर जवळपास युती निश्चित झाल्याचे आमची आता डिक्लेअर करायचं आहे. चर्चा सकारात्मक होऊन निर्णयापर्यंत आम्ही आलो. काय सीट शेअरिंग झालं तो नाही तर ते सीट शेअरिंगचा फॉर्म्युला आम्ही सांगू. आता घोषित सह्या झाले सगळ्यांच्या, की मग तो ड्राफ्ट सगळ्या वृत्तपत्रांच्या पुढे देऊ. पण त्यांचं समाधान होईल अशा प्रकारची चर्चा आमची पुढे गेलेली आहे. साधारण यादी केव्हापर्यंत चंद्रपूर किंवा मला वाटतं की चंद्रपूरची यादी म्हणण्यापेक्षा सध्याची परिस्थिती राजकीय पाहता की उद्या 3 वाजतापर्यंत एबी फॉर्म डायरेक्ट दिले जातील आणि ज्या उमेदवारांना उमेदवारी अंतिम झालेली आहे त्यांना आज आता आमच्या सूचना देणं सुरू झालेल्या आहे. तुम्ही कामाला लागा किंवा नॉमिनेशनची तयारी करा, या सूचना आम्ही दिलेल्या आहे. आम्ही अगदी सावधपणे पुढे जायचं ठरवलं आहे. अनेक मंडळी इच्छुक, तुम्ही म्हणलात ते 2 वारांच्या भांडणात अनेक इच्छुक आमच्याकडे पण डोकावून पाहत आहेत. त्यातील मेरिटचा विषय डोक्यात असेल आणि त्या कॅन्डिडेट मेरिटवर असेल, निवडणूक जिंकण्याची शक्यता असेल आणि आमच्याकडे जरा कमजोर किंवा तिथे निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी असलेले उमेदवार असतील, अशा ठिकाणी काही ठिकाणी तडजोड करून त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भातही आम्ही सकारात्मक आहोत आणि तिथे त्यांना ॲडजस्ट करण्याची आमची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.